साधकांनी तुकोबारांना विचारलं, तुकोबारा आनंद उत्सव साजरा केला मान्य, पण आनंद उत्सव कसा साजरा केला ते जरा आम्हाला सांगता का? तर माझे तुकोबारा सोपं करून सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सदा नामवाचे गाती, सदा नामवाचे गाते, तर माझ्या तुकोबारा म्हणतात सदा नामवाचे गाती प्रेमी आनंदे नाचती. आनंद उत्सव कसा साजरा केला? देवाच्या जन्माचा नाच गायन केलं, हो, गुड्या उभारली, तोरणं बांधली, हो, गोपिका सगळ्या नाचत होत्या, गोकुळवासी सगळे नाचत होते, कोणी भजन म्हणत होते. मग तुकोबारा यांना साधकांनी सांगितलं, जर का असं सदा नामवाचे गाती प्रेमी आनंदे नाचते, आम्ही जर प्रेमात देवासाठी नाचलो, देवाचं गुणगान गायलं, तर याचा बेनिफिट काय असेल, त्याचा फायदा काय असेल? तर माझे तुकोबारा सांगतात, ऐका अभंगाच्या शेवटच्या चरणात, साधकांनी विचारलं, आम्ही आनंदाने जर जयघोष केला तर त्याचा फायदा काय असणार? तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे हरती दोष, जे आनंदाने करती घोष. आता तुम्हाला सुद्धा आनंदाने जयघोष करायचा आहे बघा. तुम्ही सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये एवढे लोक येऊन बसलेत, काल्याच्या कीर्तनामध्ये वास्तविक पाहता 11:30 वाजलेत. आता 11:30 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत, म्हणजे समजा 11:30 वाजलेत, तरी एवढ्या उन्हातानामध्ये तुम्ही बसलेत, म्हणजे तुमचं देवावर विशेष प्रेम आहे. मी तर माझ्या कन्हैयाला सांगेल, माझ्या राधाराणीला सांगेल की भैया, एवढे जर तुझ्यावर प्रेम करणारे लोक इथं बसले असतील तर यांच्या जीवनात जे दुःख असेल की ते दुःख नाहीसे कर भगवंता. एवढ्या उन्हात तुम्ही बसलेत नाही का? नाही ते बाकीना लोकेशले देऊन जोडी एवढा टाइम नाही राहत बरं. हो, गावमा सप्ताह चालस तरी लोक येतच नाही. हो, आमना गाव माल दोंडायचा जवळ एक गावना नाव नाही सांगणार. हा, तुम्हाला नातेवाईक जर होते, तुम्ही तुमना गाव असं गण नव्हतं का असं विचारले ना, म्हणजे बरेच घर मग ती होत. आता ते कोणता गाव नाही ते सांगणं नाही. काही काही लोक देवना टाइम सुद्धा टायमिंग चोराचोर करतच, बरोबर आहे ना? हो, आमना दोंडाच्या जवळ एक खेडा गावना भजनी मंडळना सदस्य होता. सप्त्याची मीटिंग बसवली. मीटिंग बसवल्याच्या नंतर त्याला सांगितलं, भाऊ आपल्या पटाचं निसल्या ते 7 दिन पर्यंत सप्ताह मारा नाही, कामधंदा पटा बंद करणं शे. अहो भाऊ म्हणे, भाऊ आपला हाय वय कमावणं शे, आपला हिशोब सोड द्या म्हणे, बस मी राहणार नाही म्हणे. का बरं म्हणे, म्हणा लहान लहान लेकरे तू म्हणे आई वय कमावानी शे, कमावून वय माझं देव देव करत बसलो ते म्हणा पोरे सोरेच ना कवय बरं वा, मग आपला हिशोब धरू नका म्हणे, बस मग. अहो भाऊ उन्हाच नाही 5 वर्ष सप्ताह, आणि नेमका 5 वर्ष पुराणात मग 5वा वर्ष हो सप्ताह वय घ्या. 2-3 महिना बरोबर नरेंद्र मोदींनी नोटबंदी करी. नोटबंदी करी ना भाऊ, बँक मध्ये नोटा बदलावाले 500-500 ना नोटा, 10,000 ना नोटा. आता 500-500 ना नोटा बदलावा घ्या, बरोबर 500 बनणार का पिशवी माठी, 500 बनणार का पिशवी माठी, असं जमाडी पडा पैसा त्या नोटा बदलावा घ्या बँक मा. त्या चेक करायला लागणार. हो, त्या बँकवाल्याने सांगा यामध्ये 70 नोटा डुप्लिकेट शेत म्हणे. 500-500 ने कितल्या 70 नोटा डुप्लिकेट आहेत. अहो वट्टावर बसेल होता, मी बी नोटा बदलावा जायला होतो. त्यानं तोंड उतरून म्हणतो, का महाराज इथं दाखवायचं तोंड करी का बसेल काका, जाऊ द्यावा म्हणे महाराज. म्हणतो वय ना काय शिलगाव म्हणे महाराज. म्हणतो काय जाय, अहो 70 नोटा 500-500 ना डुप्लिकेट नाही घ्या तो म्हणे बाबा, रुपया जोडीन जमाडात म्हणे 35,000 रुपये कोटा ठरी घ्यात म्हणे. मला बडा इतिहास माहित होता. म्हणतो दादा काय म्हणतो, तुम्ही सप्ताह जायचं नाही ना म्हणे. म्हणतो कितला वर्ष म्हणे 5 वर्ष. म्हणतो सप्ताह कितला दिन ना म्हणे 7 दिन ना. म्हणतो 7-5 त्या नाही उपाडले घ्या.
तुम्ही त्यांना टायमिंग मध्ये चोरा चोरी करी का तो बरोबर उपाटेच गंमत. म्हणून भगवान टाइम अजिबात चोराना. आणि तुम्ही आले तर चांगली गोष्ट, आलंच पाहिजे. ज्या उन्हात नाही देवले देवाले अजिबात कंटाळा करायला नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? देवले देवाले अजिबात कंटाळा करायला नाही. कारण आजचा जो कालाचा प्रसाद आहे, माझ्या जगाच्या मालकानं काला केला सांगणारच आहे. सगळ्या सवंगडींना सांगायचा, भैया प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरून शिदोरी बांधून आणा, तेव्हा इथं आपण सगळे मिळून काला खाऊ. जो शिदोरी आणणार नाही त्याला काल्याचा स्वाद घेता येणार. काल्याचा स्वाद तोच घेऊ शकतो ज्याने काहीतरी देईल शे. समजिरा ना म्हणणं, उगाच केला इशारा जाता जाता कराल का? तुका म्हणे हरती दोष जे आनंदाने करती दोष. साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवलेला आहे. आता उर्वरित 10 मिनिटात मी सेवेला पूर्ण विराम करेल. फक्त छोटं छोटं चरित्र फक्त 15 मिनिटं सांगणार आहे. मला माहिती वेळ भरपूर झालेली, 11:30 वाजले. 15 मिनिटं घेऊ. हेच भजन आता तुम्हाला इथं करायचंय. हाताने काढी मुखानं नामाची नितरण. ऐका, तुम्हा समध्यांना भजन करायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन केलं खरं सांगा. कोणी कोणी भजन करत का? देऊन तुम्ही काही लढाई द्यायचे का? देवाचं नाव घ्यायला अजिबात कंटाळा करायचा नाही, नाही का? सर्वांनी अंतःकरणापासून इतकं प्रेम करायचं ना, इतकं प्रेम करायचं जितकं माझ्या राधाराणीनं देवावर केलं होतं. आणि देवाचं सुद्धा विशेष प्रेम. मग राधाराणीने एवढं प्रेम केलं म्हणून माझ्या देवानं सुद्धा राधेवर किती प्रेम केलं. देवाच्या 16,108 बायका होत्या. शूटिंग वाले दादा, मी आता जे म्हणणार आहे 5 मिनिटासाठी अजिबात जाऊ देवाना, कारण किडा पाडणारा वाडी जायचं. राधाराणीनं देवावर इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, तर माझ्या देवानं सुद्धा राधेवर किती प्रेम केलं. 16,108 बायका होत्या. किती? 16,108 बायका असल्यावर सुद्धा देवाचं विशेष प्रेम कोणावर? आप्पासाहेब राधेवर होतं. ऐका, हे 16,108 बायका नावाला दाबायचा. 16,108 बायका नावाला दाबायचा. पण प्रेमान काना, पण प्रेमान काना जुया राधेला लावायचा. पण प्रेमान प्रभुआ जुया राधेला लावायचा. सोळा 16,108 बायका नावाला दाबायचा. पण प्रेमान प्रभुआ जीवया राधेला लावायचा. का का लावायचा? अरे नंदाच्या काना तुझी आठवण रे येई. तुला भेटावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी. तुला बोलावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी. तुला भेटावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी. तुला भेटावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी. देवावर प्रेम राधाराणीसारखं करावं. एवढं प्रेम, एवढं प्रेम. किती? हे दीवानी में कायनाती
करती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई आई हूँ सुनाए शाम मन मोहन के माखन खूब चुराते हो के माखन खूब चुराते हो तुम्हें माखन खिलाने को मैं मटकी साथ लाई हूँ सुनाए शाम मन मोहन के गौवे खूब चराते हो के गौवे खूब चराते हो तुम्हें गौवी चराने को मैं ग्वाले साथ लाई हूँ एवढं प्रेम देवावर करायचं नाही का जेवढं राधा करत होती आता तुम्हाला सांगितलं होतं नामचिंतन करा तुम्ही काही करा नाही आपला पण टाइम कमी शे देवनं थोडस 10-15 मिनिटं चरित्र सांगस आणि सेवेला पूर्ण करा ऐका आता भगवंत घरात जन्माला आल्याच्या नंतर भगवंताची परिस्थिती होती देव रांगायला लागले कसे रांगत होते तड हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत मुलगा जन्माला आल्याच्या नंतर जर डाव्या गुडघ्यानं रांगत असेल समजावं पोरगले फुडकर निघणाऱ्या हो तड हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत आता ऐका भगवंत रांगत होते आता रांगता थोडे चालायला लागले कसे देव सावड्या वर्णाचा पोर दिसतो नंदाचा चाले मलपत देव सावड्या वर्णाचा पोर दिसतो नंदाचा चाले मलपत माथे पिंपळ पान अंगी कस्तुरी लेपन देव सावड्या वर्णाचा पोर दिसतो नंदाचा चाले मलपत हो चाले मलपत चाले मलपत इथं नाथबाबा स्तुती करत असताना देवाचा शृंगार सांगतात देवाच्या माथे पिंपळ पान आणि देवानं खास करून लावले ते इथं मोरपीस बरं का ऐका ना देवानं मोरपीस लावले मोरपीस का लावले देवानं मोरपीस का लावले देवाचा शृंगार सांगून जाईल शृंगार करण्याच्या मागे काहीतरी कारण होते देवानं शृंगार केला माझी महिला माता शृंगार करते माया तुम्ही सुद्धा शृंगार करतात शृंगार करायचं काय कारण आहे तुम्ही महिला माता शृंगार करतात ना शृंगार काय असतो तुमचा शृंगार तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ करतात आंघोळ केल्याच्या नंतर टिकली लावतात टिकली कशी आहे तुमची कुंकू कसा लावतात तुम्ही गोल कुंकू का लावला जातो मायावर माझ्या कीर्तनातून परिवर्तन महत्वाचं आहे मी जे सांगतो ना
जगण्याची तऱ्हा सांगतो. देव देव तर काय नाही, जो नाही म्हणतो देव नाही असं म्हणणारा बी जाता जाता मंदिर देखील मानवाकडी करल्यास. पण जगायची तऱ्हा शिकावी लागेल आपल्याला अगोदर. बरोबर आहे ना? हा, तुम्ही कुंकू लावतात तो बोलच का? ए दादा बोलू नका, ए राजा आप्पा बोलू नका. कंपडाला कुंकू लावतात तो बोलच का लावला जातो? पतीच्या नावानं तुम्ही कुंकू लावतात, कुंकू गोल का लावला जातो? तो गोल लावण्याचं कारण असे, माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू लावला जातो. बरोबर आहे ना? गोलच का लावला जातो? गोलला कुठं थांबा नसतो. माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला थांबा येऊ नये म्हणून गोल कुंकू लावते माझी माय. अजून सांगू का? तुम्ही कानामध्ये करमफूल घालतात, रिंगा घालतात. रिंग का घालतात माया हो? बाईचं लग्न जर जमत असेल, लग्नाच्या आधी साखरपुडा होतो, साखरपुड्यामध्ये ते कानातले तोंगल वगैरे आणतात काही काही, किंवा लग्नामध्ये घेतात. बरोबर आहे ना? तोंगल का घातले जातात माया हो? नुसतं शोक म्हणून नाही, तर उजव्या कानातला तोंगल सांगतो बाईला, बाई तुझं लग्न होतंय, लग्न झाल्याच्या नंतर गल्लीतल्या बाया किंवा तुझ्या नातेवाईकांमध्ये तुझ्या सासूबद्दल, सासऱ्याबद्दल, दीरबद्दल, जेठबद्दल जर कोणी काही सांगितलं तर उजव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन ऐक, आणि डाव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन सोड, कोणाचा ऐकू नको, संसारात पाणी पडेल. तोंगल बाईला उपदेश करतात. बरोबर आहे ना माया हो? अजून सांगू का? नाकात तुम्ही फुली घालतात. फुली का घातली जाते? तुम्ही काहीच बोलू नका, माणसाशी विचारस. फक्त उत्तर देताना ज्याशने बाया हजर नाही त्याशनेच बोला ना. हा, नाही तर बरेल गरमात अति गुज जाईल. बायांचा राग कुठं असतो बाबा? हा, मी नाही सांगतो. बायांचा राग कुठं असतो? नाकावर असतो. नाकातली फुली बाईला सांगते, ताई राग करून काही उपयोग नाही, तुझ्या आई बापानं तुला या घरात दिलंय ना, या घरात सुखानं संसार कर, अशी नाकातली फुली सांगते. अजून सांगू का? गळ्यामध्ये तुम्ही मणी मंगळसूत्र घालतात. मणी मंगळसूत्र काय घातलं जातं माया? मणी मंगळसूत्र काय घातलं जातं? ते काय संदेश देतं बायांना? ते मंगळसूत्र बाईला सांगतात, आई एका दोऱ्यामध्ये काळे मणी, सोन्याचे मणी सोबत आम्ही दोघं डोरले राहतोय ना, ठीक त्याप्रमाणे तुला सुद्धा या काळ्या मण्यांना धरून दोघं बाजूनं जे मणी आहेत त्या सोन्याच्या मण्यांना धरून एका दोऱ्यात मी राहतोय ना, आम्ही राहतोय ना, तसं तुला सुद्धा तुझ्या नवऱ्यासोबत, तुझ्या सासू सासऱ्यांना, नातेवाईकांना, भावकीतल्या लोकांना सगळ्यांना धरून तुला राहायचंय. एका दोऱ्यात जसं आम्ही राहतोय तसं तुला एका घरात राहायचं. काळी पोत बाईला उपदेश करते, नाही का? नुसतं शृंगार सहज नाही बरं का, त्याच्या मागे भरपूर कारण आहेत. अजून सांगू का? तुम्ही पायामध्ये पैंजण घालतात. काय म्हणतात त्याला? चाळ म्हणतात. चाळ म्हणतात. लच्छा म्हणतात का? हा, लच्छा. तसंच शेते आमनाकडे बी लच्छा म्हणतात. पायात चाळ घालतात ना, चाळला घुंगरू असतात. चालत असताना ते चाळ मधले घुंगरू असतात ना, तो डाव्या पायातला घुंगरू बाईला चालत असताना आवाज देतो, छुनुक छुनुक वाजताना तो घुंगरू सांगतो, ताई चालत असताना सांभाळून पाय टाक, बोलू नका, बोलू नका. कोणीतरी बाबा तुम्ही शेवट कोपरा उभा राहा, बोलू नका. कारण मला माहिती माझं ठरलेलं सरपंच मी सोडत नाही. बरोबर आहे ना? मला काय नाही, मला जे ठरेल ते लईच असो, थक ना तुमनासाठी शे माझा टायमिंग झालेला आहे. हा, पायामध्ये तुम्ही चाळ घालतात, त्या डाव्या पायातला चाळ मधला घुंगरू चालत असताना आवाज करतो आणि तो घुंगरू बाईला उपदेश करतो, ताई चालत असताना सांभाळून पाय टाक, सांभाळून पाय टाक. जर तुझा डावा पाय घासरला तर डावा पायातला चाळातला तो घुंगरू सांगतो, तुझा जर डावा पाय घासरला तुझ्या बापाची आबरू जाईल. आणि उजव्या पायातला चाळातला घुंगरू सांगतो, ताई जपून चाल, नाहीतर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल. तो चाळ बाईला उपदेश करतो. याला म्हणावं शृंगार, नाही का? श्रृंगार याला म्हणतात. ठीक उसी तरह मेरे भगवान ने श्रृंगार किया, जो भगवान ने पहला श्रृंगार किया, भगवान ने मोर पंख लगा लिए. भाई मोर पंख क्यों लगाते का नहीं यार पता है आपको? मोर पंख देवाना का लावलाय?
14 वर्षाच्या वनवासाला जेव्हा प्रभू रामचंद्र निघाले, सोबत लखनजी होते, सीतामय्या होती, आणि चालत असताना एका ठिकाणी सीतामय्याला पाण्याची तहान लागली. सीतामय्यानं प्रभू रामचंद्रांना सांगितलं, स्वामी अगर मुझे इस जगह पे पानी नहीं मिला तो मैं मर जाऊंगी. मला जर या क्षणी पाणी भेटलं नाही तर माझा जीव सोडेल, मी मरणार आहे. प्रभू रामचंद्र पाणी शोधत होते, लखनजी पाणी शोधत होते. पण जेव्हा सीतामय्या प्रभू रामचंद्रांकडे पाणी मागत होती ना प्यायला, या क्षणी पाणी भेटलं तर बरं, नाही तर मी मरेल, हे वाक्य ऐकणारा दुसरा व्यक्ती त्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये जंगलामध्ये ऐकणारा दुसरं व्यक्ती कोण होतं, तर पक्ष्यांचा राजा कोण, मोर राजा ऐकत होता. मोर राजाने ऐकलं आणि मोर राजाच्या मनात आलं, जर माझ्या समोर जगत जननी पाण्या वाचून मरत असेल तर माझं सौंदर्य काय कामाचे, माझी सुंदरता काय कामाची. मोर राजा सीतामय्याच्या समोर गेला आणि थय्या नाचायला लागला. आता मी तुम्हाला असं विचारतो, तुम्हाला जोराची भूक लागली आहे, भूक लागली, आत्ताच भाकर भेटली पाहिजे, पोटाला अन्न मिळालं पाहिजे, एवढी जोराची भूक आहे. आणि त्या प्रसंगाला कोणीतरी जवळचं व्यक्ती भेटलं, त्या व्यक्तीला गप्पा मारताना तुम्हाला या क्षणी भाकर पाहिजे होती, पण गप्पा मारण्यामध्ये एवढे रंगतात आवडतं व्यक्ती भेटल्याच्या नंतर 2 तास भाकरची याद येत, भाकरनी याद येत, 2 तास विसर पडला ना. ठीक उसी तरह सीतामय्याला वाटत होतं या क्षणी मला जर का भाकर नाही, मला या क्षणी पाणी नाही भेटलं तर मी मरणार आहे. मला माहिती तुमची परिस्थिती ती जेव्हा कवय पोटल्या भेटली, हाव काका कवय आवडेल असंच वाटलंय ना तुम्ही. सांगू का तुम्हाला, मोहनानंद महाराज होते पंढरपूरचे, कीर्तनात जगापुरतच खा. कळतंय का माझं म्हणणं, खावांसाठी नका जगू, जगांसाठी खा. काही लोक भाजी बरोबर नाही, आज फारही उत्सुक या मावल्या समजदार आहेत, एखादी मला रागून आणि एक बुका मुक्त करतो. 14 वर्षाच्या वनवासाला सीतामय्याला सांगितलं मला पाणीच नाही, तेव्हा प्रभू रामचंद्र पाणी शोधतात, लखनजी पाणी शोधतात. मोर राजाला वाटलं की जगत जणी सीतामय्या जर पाण्या वाचून मरत असेल तर आपलं सौंदर्य काय कामाचं आहे. मोर समोर आला, थय्या नाचायला लागला. आता सीतामय्याचं मन पूर्ण मोहित करून घेतलं. बैग मोर काय छान नाचतोय, किती सुंदर आहे, काय छान नाचतोय. थय्या नाचत होता आणि एक पिसारा सोडत होता. सीतामय्या ते पिसारी उचलत होती, मोर राजाच्या मागे चालत होती, म्हणत होती बैग काय छान नाचतोय, मोर काय छान नाचायला, बैग काय छान नाचतोय. नाचत होता, पुढे चालत होता आणि एक पिसारा सोडत होता. सीतामय्या पिसारा उचलायची आणि त्या मोरच्या मागे चालायची, किती छान नाचतोय, किती छान नाचतोय. मोर बरोबर पाण्याच्या तलावापर्यंत गेला. सीतामय्याचं लक्ष गेलं पाण्याच्या तलावाकडे, मग लक्षात आलं बैग मी मोर नाचण्याच्या नादात, मोर नाचतोय ते बघण्याच्या नादात पाणीचा विसरच पडला होता. पाणीचा तलाव बघितला, पाणी प्यायला समोर गेली, पण जात असताना हातात जे पिसारे होते ते फेकून दिले. फेकलेच नाही तर त्या घाईघाईमध्ये पिसाऱ्यांवर पाय देऊन सीतामय्या चालल्या गेल्या. तेव्हा मोर राजा बघत होता, आणि ज्या सौंदर्यानं सीतामय्याचा जीव वाचवला, सीतामय्या त्या माझ्या सौंदर्यावर पाय ठेवून चालल्या गेल्या. नाराज होऊन मोर राजा बसला होता. 14 वर्षाच्या वनवासाला गेलेले माझे जगाचे मालक तिकडनं फिरून आल्याच्या नंतर मोर राजा नर्वस आहे, जगाचा मालक त्याला काय करणार नाही. त्यानं बघितलं, मोर राजाला सांगितलं, म्हणले दादा तुमच्यामुळे माझी पत्नी वाचली, तुम्ही एवढे नाराज होऊन बसलाय, काय कारण आहे. तेव्हा मोर राजानं सांगितलं, जगत जणी सीतामय्या सांगत होती पाण्या वाचून मी मरणार आहे. ते ऐकल्याच्या नंतर तुम्ही पाणी शोधत होते, पण मी विचार केला जर जगत जणी सीतामय्या पाण्या वाचून मरत असेल तर आपलं सौंदर्य काय कामाचे. मी सीतामय्याच्या समोर आलो, थय्या नाचलो. नुसतं नाचलो नाही तर मी माझा सौंदर्याचा विचार केला नाही. एक पिसारा सोडत गेलो, पुढे चालत गेलो, सीतामय्याला मागे मागे खेचून आणलं पाण्यापर्यंत. ज्या सौंदर्यानं सीतामय्याचा जीव वाचवला त्या सौंदर्याचा सीतामय्यानं थोडाही विचार नाही केला. पाणी बघितल्याच्या नंतर हातात पिसारे फेकून दिले, ते फेकले नाही, त्याच्यावरनं पाय देऊन चालल्या गेल्या. म्हणजे माझ्या सौंदर्याचा विचारच सीतामय्यानं केलं नाही. ज्या सौंदर्यानं जीव वाचवला, माझ्या सौंदर्यावर पाय देऊन चालल्या गेल्या जगत जननी सीतामय्या. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मोर राजा काळजी करू नका, काळजी करू नका. या जन्मामध्ये माझ्या बायकोने तुमच्या सौंदर्याचा अपमान केलाय ना, माझ्या बायकोने या जन्मामध्ये तुमचा सौंदर्याचा अपमान केला, पुढच्या जन्मामध्ये मी तुम्हाला डोक्यावर धारण करेल. म्हणून माझा जगाचा मालक मोरपीस डोक्याला लावतो. आता प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारण आहे. शृंगार देवाने केला, देवाचा शृंगार जसा महिलांचा शृंगार सांगितला, देवाचा एक शृंगार सांगायला 15-15 मिनिटं लागतात. पूर्ण शृंगार जर सांगितला तर अजून 2 तास कीर्तनाला जाते. तुम्ही त्या ते जेराले बोटे टोचायला लागेल. म्हणून आता जास्त वेळ तुमचाही घेणे नाही, माझाही घेणे नाही. आता फक्त काय सांगतो, देवाची 1-2 खोडी ऐका. भगवंत चालायला लागले, गावात हिंडायला लागले, सगळे सवांगडी जमा केली, सगळ्यांना सांगितलं भैया आपल्या गोकुळामध्ये एवढ्या गाई म्हशी असल्यावर तुमची तब्येत अशी कशी रे. सवंगडी सांगत होते, देवा कृष्णा
आमच्या घरचे लोक काय करतात, घरी खायला दूध ठेवत नाही, मग कुठं जातं आपलं दूध, म्हणजे डेअरीले. अरे घर काय म्हैशी दूध डेअरीले आणि डेअरीले रे म्हणे डेअरीले काहीच नाही. मग म्हणे आमना घरना कुठं दूध डेअरीला देतस. मग रे इथलं उलटच आहे म्हणे आमना घरनं. म्हणे कितलं बट दूध इकी टाकत आणि बादली दोन चहा पिले तर म्हणे आम्ही बादली खंगाय खंगाय पैसा संगाय संगाय. बरोबर आहे ना. हा बादली खंगाय खंगाय पैसा संगाय संगाय. मग आता आपल्याला गोकुळातलं दूध कुठं बाहेर जाऊ द्यायचं नाही. माझ्या भगवंतानं चोऱ्या करायला सुरुवात केली, दह्या दुधाची चोरी केली बरं का. इथंही सांगेल तरुण भावांना, जेव्हा अष्टमी येते ना, अष्टमीमध्ये एक मेसेज फिरतो, चोराचा वाढदिवस आहे, बायांच्या छेड काढणाऱ्याचा वाढदिवस आहे, असा आपल्या हिंदू तरुणांनी अजिबात मेसेज फॉरवर्ड करायचा नाही. देवाला चोर म्हणण्याचा अधिकार आपला नाहीये. जेव्हा आम्ही भजनी मंडळवाले महाराज मंडळी म्हणतात ते संतांच्या गौडणी असतात म्हणून आम्ही चोर म्हणतो, नाहीतर आपला अधिकार देवाला चोर म्हणण्याचा नाही. बायांची छळ काढतो असा म्हणण्याचा आपला अधिकार नाही. बायांची छळ काढली, बायांची गौडीनींची साड्या चोरल्या, त्याचं काय कारण होतं, गोपिका गंगेवर स्नान करत असताना निर्वस्त्र होऊन स्नान करत होत्या आणि माझ्या देवाला असं वाटत होतं माझ्या भक्तांच्या हातून पाप घडलं नाही पाहिजे. तीर्थक्षेत्रावर निर्वस्त्र होऊन स्नान करणं पाप लागतं, म्हणून गोपिकांना शिक्षा म्हणून माझा देव वस्त्र चोरत होता. त्याच्या मागे अजिबात चुकीचा अर्थ काढायचा नाही. माझा भगवंत 16,108 बायका होत्या, तरी सुद्धा एका ठिकाणी संत सांगतात काय, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. तो 16,108 बायका होत्या तरी सुद्धा ब्रह्मचारी होता आणि खरंच होता. का होता ते पण सांगतो. 16,108 बायकांमध्ये राहून माझ्या जगाच्या मालकानं स्वतःच्या नाडींवर कंट्रोल केलं. शरीरामध्ये किती नाड्या आहेत, 16,000. या सगळ्या नाड्यांवर कंट्रोल होतं माझ्या देवाचं. एवढ्या बायकांमध्ये राहून सुद्धा स्वतःच्या मनावर ताबा होता, म्हणून माझा जगाचा मालक ब्रह्मचारी होता. बायांची छेड काढलेली नाही. बरोबर आहे ना. हा, म्हणून भगवंताला आपण अजिबात चुकीचं ठरवायचं नाही. काही लोक बोलून मोकळे होतात, देवाला बोलणे एवढा अधिकार आपला नाहीये. आता चला, भगवंतानं गोपिकांना एवढा त्रास दिला. एक गोपिकांना देवाचा हात धरला, म्हणजे काय कृष्णा तुला काय वाटतं, तुला बोलणारं कोणीच नाही का, यशोदेच्या जवळ नेते म्हणले तुला, आणि तुझ्या माईकडे तुझं घरानं सांगते. ते गोपी भाव आहे का काय आहे. या कृष्णाची कानाची कोणबाई मोडायची, या कृष्णाची कानाची कोणबाई मोडायची. यशोदेला सांगोनी, याच्या आईला सांगोनी, याला नाही मी सोडायची, याच्या माईला सांगोनी, याला नाही मी सोडायची. यशोदेला सांगोनी, याला नाही मी सोडायची. या कृष्णाची कानाची कोणाबाई मोडायची. यशोदेला सांगोनी, याच्या आईला सांगोनी, याला नाही मी सोडायची. तुला काय वाटतं देवा, तुला बोलणार कोणीच नाही का. कृष्ण भगवान म्हणे तू अजिबात मन नांदे लागू नको. एका गोपिकाच्या घरी गेला, घरी गेल्याच्या नंतर खायला काहीच भेटलं नाही, दही दूध खाली होतं नक्की. मग काय केलं, तिची पोरगी झोपलेली, पोरगीचे ते चोटली असते ना केस, दोन्ही चोटली बरोबर खाटले बांधीना, आणि पुढे जायच नाही ह्या तरी पडणार. पोरगा आपलीच उठाल गई, ते खाट संमत उठीन उभी राहिली. एक गोपिका रांगोळी काढत होती दारात, वरून लघु शंका केली माझ्या देवानं, एवढ्या फोड्या. पण गोपिका जेव्हा सांगत होत्या ना, गोपिकांना यशोदा मैया सांगायची माझं बाळ तसं नाही बाई, आणि कृष्णाला एकांत मध्ये सांगायचे कृष्णा नको रे करत जाऊ असं, तुझा बाप चांगला नाही रे. काय म्हणते यशोदा मैया, हे कृष्ण तुला मी ताकीत करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे, काना तुला मी ताकीत करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे.
करत नाही. एका ठिकाणी गोपी भाव सांगतात, ऐका. हे काल घरी आला माझ्या चोर पावला, शेंडीला पतीच्या माझी बांधली गवेने, बारीचा वट नंदा तुझ बोल, गोकुळचा पोल दही दूध चोर, लाज नाही आला बाई भलतानी संग, स्नान करिता यमुने तिरी न्याहाळी तो अंग, बारीचा वट नंदा तुझ बोल, गोकुळचा चोर दही दूध चोर, नंदा तुझ बोल दही दूध चोर. सगळ्या गोपिका गाराणं घेऊन घेऊन जात होते. यशोदा मैया म्हणते, आता लोकांचं खोटं वाटतं पण स्वतः अनुभव घेते. घरात फोड्या करायला लागले भगवंत. मग यशोदा मैया म्हणते, कृष्णा मला गोपिका येऊ सांगत होते, मला कोणाचं घर पटलं नाही, पण तू आता घरात पण चोऱ्या करायला लागला, फोड्या करायला लागला. म्हणले बस झालं, आता तू जरी इतर आला जास्त फोड्या करशील, तू काहीतरी कामाला लाग. मग काय कामाला लागले माझे भगवंत? देवाला कामाला लावलं. म्हणले काय करी तर घरी राहिला तू खोड्या करशील. म्हणले कामाला लाग. मग काय गाईचा राय देवाला पाठवलं. आता भगवंत गाईचा राय गेले. तिथं सगळे सवंगडी सोबत माझ्या भगवंताना तिथं काला केला. काला कसा केला? सगळ्या गोपाळांना सांगितलं, भैया प्रत्येकानं घरून शिदोरी आणायची आणि ती शिदोरी मिक्स करून सर्वजण खायचे. आणि सगळ्यांना सांगितलं गेलं सगळ्यांनी आणायचं, जो आणेल तोच प्रसाद खाईल. आता माझ्या भगवंतानं तिथं काला केला. काला कोणाला म्हणावं? जीव आणि शिवाचं ऐक्य म्हणजे काला. दही आणि लाई मिक्स करतात तुम्ही, बरोबर आहे ना? दही आणि लाई मिक्स होते तो काला. जीव आणि शिवाचं ऐक्य म्हणजे काला. आता काला आपणही करतो. सकाळी सकाळी स्वयंपाक करताना माझी माई एक भाकर थापते. ती भाकर मोडीने ना मोडेल भाकरवर भाजी टाकली नाही, त्यांना काय वस? कालाने त्याला रद्दा म्हणतात. त्याला रद्दा म्हणतात. शिव आणि जीव दोघं मिक्स त्याला म्हणतात काला, नाही का? हो, दोघांचं ऐक्य म्हणजे काला. माझ्या जगाच्या मालकानं जो काला तिथं केला तोच काला आता तुम्हाला इथं करायचा आहे. पण जेव्हा भगवंतानं काला केला, सगळ्या सवंगडींना प्रसाद दिला. सगळ्यांना सांगितलं, भैया काल्याचा प्रसाद खाल्ल्याच्या नंतर, हा प्रसाद खाल्ल्याच्या नंतर यमुनाजीच्या डोहामध्ये हात धुवू नका. का? जर तुम्ही यमुनाजीच्या डोहामध्ये हात धुवायला गेलात ना, तिथं देव लोक येऊन बसलेले असतील माशाच्या रूपामध्ये, आणि तुम्ही हात धुतल्याच्या नंतर आपल्या हाताचे कण ते मासे खातील आणि ते मासे देव आहेत. देवानं माशाचं रूप धारण केले. देवाला हा प्रसाद घेण्याचा अधिकार नाही. काल्याचा प्रसाद स्वर्ग लोकांमध्ये भेटत नाही. हा प्रसाद फक्त मृत्यू लोकांचे लोक आनंद घेऊ शकतात आणि देवांना सुद्धा देव दिलेला नाही हा प्रसाद. हो, सांगू का तुम्हाला? मग त्या साधं सवंगडीने सांगितलं, हा प्रसाद जर देवांना द्यायचा नसेल, जमुनाजी मध्ये हात धुवायला नाही म्हणताय कृष्ण भगवंत, मग हे हात भरलेले काय करायचं? म्हणे आता डिंगरे पुसा, डिंगले पुसा. का बरं? इतर ठिकाणी जर पुसतात ते काय होतं? हातामध्ये पण भगवंत आहे, भुजांमध्ये भगवंत आहे, छातीवर भगवंत आहे. मग हात पुसायचे कुठं? फक्त हायच असं साधन आहे. देव राहत नाही. आठे देव राहत नाही. पोलीस असले बी माहिती आहे तुमचा टाइमले कुठे दंडा टाकत, त्यासाठी माहिती आहे देव नाही बुवा. हा, कोरोना बराच जण अनुभव लिहिल तो चांगलाच बनायत ना त्या. हो, म्हणजे इथं देव नाही या म्हणून इथं पुसा. मग इथं टिंगरीला हात पुसले. बरं, गावनं नाव विषय बरे. आता जिथं देव नाही तिथं हात पुसले आणि माझ्या भगवंतानं जो काला केला तोच काला तुम्हाला करायचं. बरं, तत्पूर्वी काल्याचा अभंग होईल. तत्पूर्वी ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन करू. त्या सावता महाराज असतील, नाथ बाबा असतील, संत चोखा खेडा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं? सुट्टई महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
त्यांनी आता जवळ स्टेजवर यायची कृपा करावी. पाटील यांनी सुद्धा स्टेजवर यायची कृपा करावी. लताबाई शांताराम पाटील यांचा सत्कार आपल्या गावातील सरपंच हरिभक्त पराय मंगलाबाई सुधाकर पाटील हे करतील.